विठ्ठलाच्या अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून वाद. उत्तर प्रदेशातील गंगेचं पाणी वापरलं जात असल्याचा आरोप. सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांचा आरोप. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती काही पुरातन परंपरांना तिलांजली देत असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या अभिषेकासाठी पवित्र चंद्रभागेचं पाणी वापरण्याऐवजी मंदिर समिती चक्क उत्तर प्रदेश इथल्या गंगेचं पॅकबंद पाणी वापरत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी केलाय. आता यावत मंदिर समिती काय स्पष्टीकरण देते ते पाहावं लागेल. चंद्रभागेच्या पाण्यानं विठ्ठलाला अभिषेक केला जातो, स्नान घातलं जातं. पण आता ही परंपरा डावलून गंगेचं पाणी आणलं जात आहे का असा एक प्रश्न उपस्थित केलाय तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्यासोबत आहे. संतोष, काय सत्य आहे नेमकं? विठ्ठल आणि रुक्मिणीला जो नित्योपचार केले जातात आणि नित्योपचारामध्ये अभिषेक असतो. त्या अभिषेकासाठी जे जल वापरलं जातं ते जल चंद्रभागेचं वापरलं जात नाही, तर उत्तर प्रदेशमधून गंगेचं पाणी पाईपबंद बाटल्यांमध्ये गंगेचं पाण्यानं ते वापरलं जातं आणि चंद्रभागेमध्ये पाणी जे आहे जल जे आहे ते वापरलं नाही अशा प्रकारचा आक्षेप सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी घेतला होता. मात्र आज मंदिर समितीने स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार ते नित्योपचार केले जातात. म्हणजे पूजा अर्चनाचा सर्व टप्प्यात समावेश असतो आणि जो अभिषेक केला जातो जलाभिषेक, त्या अभिषेकामध्ये जे जल वापरले जाते पुरातत्व विभागाने सांगितलेलं आहे मूर्तीच्या संवर्धनासाठी आणि मूर्ती व्यवस्थित राहावी याकरता पुरातत्व विभागाने काही त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार केलं जातं. जे चंद्रभागेचं जल जे असतं ते ग्रहणाच्या वेळी जे ग्रहण लागतं चंद्रग्रहण सूर्यग्रहण, त्या ग्रहणाच्या वेळी नदीतून पाणी आणलं जातं, जल आणलं जातं आणि त्याने अभिषेक केला जातो. एरवी मात्र गंगेच्या पाण्याचा नित्योपचारामध्ये वापर केला जातो. जाणीवपूर्वक कुठलीही केलं जात नाही. ही प्रथा परंपरा आहे ती शेकडो वर्षांची चालू आहे आणि हे जे नित्योपचार आहेत ते पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आहेत आणि त्यामुळे ते समाजसेवकांनी जो आरोप केलेला आहे त्याचं मंदिर समितीने खंडन केलेलं आहे आणि तेच बरोबर आहे. कारण मूर्तीचं संवर्धन होणं खूप महत्वाचं आहे आणि संवर्धन आणि जतन करताना मंदिर असेल, मूर्ती असेल, विठ्ठलाची असेल, रुक्मिणीची असेल, पुरातत्व विभागाचे जे मार्गदर्शन आहे त्यानुसारच ते केलं जातं. बरोबर सर. ठीक आहे संतोष, या संदर्भात तुम्ही मंदिर समितीचं नेमकं काय स्पष्टीकरण आहे त्याबद्दल माहिती द्या. तुम्ही काय म्हणालात ते आमच्यापर्यंत नीट पोहोचलं नाही. हॅलो संतोष, माझा आवाज येतोय तुम्हाला? हा, माझा पोहोचतो आपल्यापर्यंत आवाज? हो, तुम्ही उत्तर द्या. मंदिर समितीने काय स्पष्टीकरण दिलंय? मंदिर समितीने स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की चंद्रभागेचं जल जे आहे ते फक्त ग्रहण असतात, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, यावेळी ते जल आणलं जातं आणि त्याचाच अभिषेक केला जातो. एरवी जलाभिषेक जो केला जातो विठ्ठल आणि रुक्मिणीला अभिषेक जो केला जातो त्यामध्ये पुरातत्व विभागाने जे सांगितलेलं आहे, जे मार्गदर्शन केलेलं आहे मूर्तीच्या जतन आणि संवर्धनासाठी, त्यानुसार तो ते अभिषेक केला जातो आणि त्यामध्ये गंगेच्या पाण्याचा समावेश असतो. पण चंद्रभागेच्या जलाचा वापर आम्ही करत नाही ह्या जो आरोप समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी केलाय त्याचं त्यांनी खंडन केलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद संतोष या माहितीबद्दल. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीच्या वतीनं व नित्योपचारच्या विभागाने श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या मूर्तीस जो अभिषेक केला जातो तो अभिषेक पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार व त्यांनी दिलेल्या नियमावलीतच आम्ही रोज करत असतो. कारण प्रथम मूर्ती जतन व संवर्धन केली पाहिजे यासाठी मंदिरे समिती ही कटिबद्ध आहे. त्यासाठी श्री विठ्ठलांच्या पायावर आपण दूध, दही, मध, तूप आणि साखर आपण घालत असतो व सर्वांगावर आपण देवाला केशर पाणी आपण घालत असतो आणि कुठेही नियमाचा भंग होणार नाही याची मंदिरे समिती काळजी घेत असते. व अतिशय महत्त्वाचं म्हणजे काही भाविक आपणास गंगा, पवित्र अशी गंगा आणून देत असतात. पण गंगा आणून दिल्यानंतर त्या भाविकेच्या श्रद्धानुसार आपण ती गंगा घालत असतो. पण मंदिरे समितीला सकळही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. नुसतं डोळ्याने चंद्रभागा जरी बघितली तरी सर्व तीर्थांचं पुण्य मिळतं. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा.
त्यामुळे चंद्रभागेचं पाणी सुद्धा ज्यावेळेस ग्रहण लागतं, ग्रहण लागल्यानंतर आपण चंद्रभागेच्या पाण्यानंच श्री विठ्ठलास व माता रुक्मिणीस आपण अभिषेक करत असतो.